सह्याद्री महाराष्ट्राला लाभलेला नैसर्गिक अनमोल ठेवा. या सह्याद्रीच्या कुशीमध्ये अनेक प्राचीन मंदिरे दडलेली आहेत. आजच्या भटकंतीमध्ये मी निघालोय सह्याद्रीच्या कुशीत एका दाट देवराईमध्ये स्थापित असलेलं शिवमंदिर बघायला. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून करूया एका निसर्गरम्य गावाची सफर. मंडळी नमस्कार. आजच्या भटकंतीमध्ये आपण निघालेलो आहोत पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात एका निसर्गरम्य गावामध्ये असलेलं प्राचीन शिवमंदिर बघायला. पुणे शहरातून बाहेर पडल्यावर बाबेघाट मार्गातून जाणारा हा रस्ता मला त्या प्राचीन शिवमंदिराकडे घेऊन जात होता आणि याच मार्गावर पाहायला मिळाला हा सुंदर नजारा. वाटेतच लागलेल्या पाबेघाट व्ह्यू पॉइंट वरून हिंदवी स्वराज्यातील हे दोन महत्वाचे किल्ले पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेला वेल्हे तालुका आता अधिकृतपणे राजगड तालुका या नावाने ओळखला जातो. वेल्हे हे गाव सोडल्यानंतर मी माझा पुढचा प्रवास मडेघाटाच्या दिशेने सुरू केला आणि वाटेतच गुंजवणे धरणाचं हे सुंदर पात्र पाहायला मिळालं. आज मी निघालो होतो या मार्गावर असलेल्या भोर्डी या गावामध्ये. पुणे शहर ते भोर्डी हे अंतर साधारण 60 किलोमीटर आहे. या मार्गावर प्रवास करताना बरीचशी नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भोर्डी या गावामध्ये प्राचीन केळेश्वर महादेवाचं मंदिर आज आपण पाहायला चाललो. या मार्गावरची केळद खिंड ओलांडून मी आता खाली आलो. पुढे केळद या गावी न जाता मी हे उजवीकडचे वळण घेऊन भोर्डीच्या दिशेने माझा प्रवास सुरू केला. मुख्य रस्ता सोडल्यानंतर साधारण 3 ते 4 किलोमीटर आत भोर्डी हे गाव स्थापित आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेल्या या गावात प्रवेश करताच इथलं गाव पण आपल्याला जाणवू लागतं. थोडं पुढे आल्यावर या गावातील शाळेजवळ काही गावकरी मला दिसले. त्यांना मंदिराचा रस्ता विचारला. मित्रांनो, इकडे गावातून पुढे आल्यावर 2-3 रस्ते आहेत. ॲक्च्युली इथे कन्फ्युजन होतं की कुठे आहे. हा रस्ता जातो दुसरीकडे या डोंगराच्या पायथ्याला आणि जिथे हा बघा, हा इकडचा रस्ता सोडायचा आणि हा जो डाव्या बाजूला जाणारा रस्ता आहे तो आपल्याला तिकडे मंदिराकडे घेऊन जातो. भोर्डी या गावामध्ये एक छोटेखानी तलाव पण आहे. हा उजवीकडचा रस्ता त्या तलावाकडे जाणारा आहे. थोडं पुढे आलो आणि मंदिराच्या दिशेने मोर्चा वळवला. मित्रांनो, या रस्त्याने आपण आता थोडंसं पुढे आलोय आणि आता इथे रस्त्याच्या बाजूला जो विजेचा खांब आहे त्या खांबाजवळून एक उजवीकडचं वळण दिसते. ते वळण आपल्याला त्या देवराईमध्ये घेऊन जातं. आता मी प्रवेश केला या सुंदर व निसर्गरम्य देवराईमध्ये. थोडं पुढे आल्यावर हे प्राचीन केळेश्वर मंदिर मला पाहायला मिळालं. या देवराईमध्ये असलेली नीरव शांतता व येथील केळेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन खूप भारी वाटलं.
या देवराईमध्ये स्थापित असलेलं हे शिव मंदिर गावकऱ्यांचं फार मोठं श्रद्धास्थान आहे. इतिहासाचे मूक साक्षीदार असलेल्या काही विरगळी या मंदिराबाहेर आपल्याला पाहायला मिळतात. दर्शन झाल्यावर या मंदिराच्या पाठीमागे या देवराईमध्ये एक फेरफटका मारला. या देवराईमधील शांतता अनुभवण्यासाठी इथे काही वेळ विसावलो. या शिवमंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यावर या गावातील मंदिरामागे असलेला भोरडीचा तलाव पाहायला मी निघालो. या तलावाकडे जाणारा रस्ता थोडा खराब आहे. मंदिरापासून एक 10 ते 15 मिनिटात आपण या तलावाजवळ येऊन पोहोचतो. डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा लघु पाटबंधारे तलाव इथे असलेल्या भोरडी, केळद, पिशवी व अन्य काही गावांची तहान भागवतो. या डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा तलाव स्वर्गीय सुखाची अनुभूती देत होता. अशा शांत व सुंदर ठिकाणी निसर्गामध्ये वेळ घालवायला तुम्हाला आवडतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये.